सामान्य माणसाला कळावा असा परमार्थ रामायणाच्या माध्यमातून सांगितला. लोकांना कुठे अध्यात्म कळतं आणि अध्यात्म वाचून नडलं तरी कुणाचं. जन्माला आल्यानंतर काहीतरी परमार्थ करावा लागतं म्हणून मनुष्य परमार्थ करतो. संसार करावा, परमार्थ करावा. काही पाप झाला असेल तर ते धुवून जावं, अशा एक मर्यादित कल्पना. नाथबाबांनी विचार केला, या लोकांना काय सांगावं, सर्व समाजाला कळेल आणि गोडी लागेल असं काहीतरी सांगावं. विश्वामध्ये रामचरित्रा इतकं गोड दुसरं काय आहे. कृष्णाची जशी बाललीला तसं रामचरित्र इथून तिथून अत्यंत गोड. आणि त्या रामचरित्रामध्ये एक एक प्रसंग होत गेले, येत गेले, कसा उद्धार झाला एकेकांचा त्याची कथा आपण काल अहिल्या उद्धार ऐकला. दगडाला स्पर्श झाला आणि तिचा उद्धार झाला. अहिल्याचा रामचरणाचा स्पर्श झाला. लागता श्रीराम पदकण जावोन या पाषाणपण झाले अहिल्या उद्धरण ते दारा ग्रहण गौतमे केले चरणराजांचा प्रताप अहिल्या झाली निष्पाप हरोनी गौतमाचा विकल्प स्त्री अनुरूपत पतिव्रता अगाध पदमहिमा देखोनी देखित विस्मित ऋषीजन स्वर्गी सुरवर करती स्तवन कीर्ती पामनती लोकी. काल सुंदर कथा जवळजवळ 1.25 तास सांगितली. अतिशय गोड अहिल्याची कथा होती. काय रामचंद्र प्रभूच्या चरणाचा महिमा आहे. स्पर्श झाला आणि अहिल्या पापमुक्त झाली. व्यभिचारी म्हणून तिला टाकली होती, ती पतिव्रता झाली. पुढे विंध्याद्रिकाच्या ठाई जे पाषाण लागली रामपायी ते निश्चय शिविरोण पाही उठती स्त्रीदेही अतिसुंदरत्वे. त्या स्त्रियांचे देखोनी बहुसाल तपस्वी जन ब्रह्मचर्य विसर्जून दाराग्रहण करतील. एवं ऋषी मंडळी रामकीर्तीची समेडी चालती आनंद कोलोळी पुढे मिथिली देखली. असं करता करता रामचंद्र प्रभूचा प्रवास, अहिल्या उद्धार झाला, तिथून पुढे निघाले. ते विदेहाची विदेहपुरी पताका झळकती चिदंबरी. पर्वत उल्लंघन करून आले आणि दिसली ती विदेह राजा जनकाची नगरी. अत्यंत सुंदर झेंडे दिसतायत, पताका दिसतायत, तोरण दिसतायत. नगरीत अत्यंत देखणी अत्यंत सुंदर दिसते. वृक्ष समूळ सपत्री गोड बिजविणे फळांचे घड देखती पांथिकाचे पुरेकोड छाया सेवित चाड निचाड होय नवलते छायेची विश्रांती क्रामक्रोध होय शांती. रस्त्याने मोठी वनश्री होती, सुंदर होती. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा झाडांचं, वनश्रींचं महत्व माणसांना कळत होतं. हे रामायणातून सिद्ध होतं, नाही का. मग पुष्पलता, झाड, फळ, नुसती झाडं नाहीत तर कसे वर्णन केले बघा. सपत्री गोड, त्याचं पत्र म्हणजे पानं सुद्धा अतिशय गोड होती, अतिशय सुंदर आणि वातावरण होतं. वृक्षस नवलते छायेची विश्रांती, त्या छायेमध्ये बसल्यानंतर माणसाच्या ठिकाणचे विकार निघून जात होते. सेविता त्या फळांचा साधू स्वादू क्षुदे तृषेचा निमे बाधू सबाह्य कोंदे परमानंदू अति सस्वादू विटेना. वनी पारवे घुमती तेने गंधर्व गाणिवे लाजती सामवेदाची उपरमे वृत्ती पक्षी बोलती अनुपम्य. वा वा. स्वानंदे मयूर गर्जती. काय सांगावं, जिकडे तिकडे आनंदी आनंद होता. कोकिळ काय, पक्षी काय सुंदर सुंदर गात होते. ते पक्ष्यांचं गाणं असं वाटावं की प्रत्यक्ष वेदांच्या रुचा म्हणतायत, इतकं सुंदर होतं. सभावे करिता वस्ती नगर
पिंगळावेशा समाधी वरी ते विदेहाची विदेहपुरी कोण थोरी वर्णावी. अरे त्या पिंगळावेशा तिथे मुक्काम केला, तिलाही समाधी अवस्था प्राप्त झाली. अशी विदेही राजाची नगरी होती, राजा जनक विदेही. तर का फार मोठा तत्वनिष्ठ राजा होता. आता कथेतली उपकथा सांगत नाही ना, तर विदेही का म्हणतात हेही सांगितलं असतं. बरं थोडक्यात सांगतो. देहावर असून सुद्धा विदेही अवस्था. एकदा अष्टवक्र ऋषींचं प्रवचन चालू होतं आणि प्रवचन चालू असताना असं घडत असे की राजाची वाट पाहावी. एक 5 मिनिटं उशीर झाला तर, म्हणजे आता 7चा टाइम ठरलेला आहे आपला, बरोबर 7ला सुरुवात करतो. मग यदा कदाचित 5-10 मिनिटं इकडे तिकडे झाली तर अष्टवक्रांनी आणि राजा जनकाची वाट पाहावी. पण त्या श्रोत समुदायामध्ये मोठे मोठे ऋषी मुनी तपस्वी मोठे मोठे होते. त्यांना मोठा राग आला. काय म्हणले अष्टवक्र ऋषी एवढे मोठे, आणि शेवटी राजाच्या धनाला बोलले. राजा मोठा म्हणून त्याची वाट बघतात. आम्ही काही कमी आहे का? आम्ही किती विद्वान आहोत, आम्ही किती ज्ञानी आहोत, आमची वाट बघत नाही. आणि मग सगळी विद्वान मंडळी असल्या कारणाने लगेच एक पत्र तयार केलं. राजाला सांगितलं, अष्टवक्रांना सांगितलं की आपण एवढे मोठे ऋषी आहात, पण आपल्या मनामध्ये भेदभाव आहे. राजा म्हणून वाट बघता, आमची कधी वाट पाहिली का? अष्टवक्राने तो अर्ज घेतला, ठेवून दिला आणि एकच सांगितलं, आपलं पत्र मिळालं. माझ्या हातून जी चूक घडत होती ती माझ्या लक्षात आपण आणून दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. इथून पुढे ती चूक घडणार नाही. असंच 8-10 दिवस झाले. प्रवचन चालू होतं आणि आग लागली. बॉम्ब जिकडे तिकडे सुटले. आग 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 आग. त्यातल्यात अजून एक हकाटी आली. ऋषीमुनींचे जिथे आश्रम आहेत तिथल्या पर्णकुटींना सुद्धा आग लागली. एवढं कळल्याबरोबर सगळे ऋषी उठून पळू लागले. आता राजाच्या राजवाड्यालाही लागली. आता यांच्या पर्णकुटीत जळून 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 काय जळायचंय? साठवलेलं काही धान्य, कुठे अंगावरची छाटी नाही तर लंगोटी, याच्यापेक्षा जळायचंय काय? सर्वसंग परित्याग करून आले होते, होतच काय जवळ, ते जळायचं काय? पण पळाले. कालची काहीतरी दक्षिणा शिल्लक आहे, अमक शिल्लक आहे. पळाले 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 पळाले, सगळे उठून पळत आहेत. स्थिती सांगू का? फक्त प्रवचनाला एकटा राजा आणि अष्टवक्र. आमची परिस्थिती फार उत्तम आहे. प्रवचनाला एकटा राजा आणि अष्टवक्र. आग तिथपर्यंत आली. राजाने इकडे बघितलं नाही, इकडे बघितलं नाही. सैनिक धावत येऊन सांगितलं तर असा डोळा केला नाही. जे घडायचं असेल ते घडेल. विदेही राजा जनक, बर का? इकडे तिकडे आग 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 आग. आता ते अष्टवक्र मोठे सिद्ध ऋषी होते. एक अर्धा तासात ती आग विझवली आणि काहीच घडलं नाही असं घडलं. तितक्यात हे ऋषी सगळे ते गोळा करून, कोणी पुन्हा लागलं तो घोटाळा नको म्हणून बोचकी बांधून पळत 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 राजाने आपल्या वेळेला प्रवचन सुटलं. आणि तितक्यात हे सगळे आले. आल्याबरोबर त्यांना बघितल्यावर राजाने प्रवचन बंद केलं. पुंडलिकावरती हर विठ्ठल पार्वती पदे हर हर महादेव. बंद केलं प्रवचन. आपलं काय गेलं ऋषीवर्य? ते म्हणले, हसताय काय? काय गेलं आपलं? राजाला भरून द्यायला सांगतो. कोणी सांगितलं छाटी गेली, कोणी सांगितलं धोतर गेलं, कोणी सांगितलं कमंडलू गेलं, कोणी सांगितलं वाचलं. मग राजाला विचारलं तुझं काय गेलं? ते म्हणले मी उठलोच नाही, तेव्हा काही मला माहिती नाही.
मी माझी जागा सोडली नाही, कळलं का? परमार्थात एवढं निश्चित लक्षात घ्या, आपली जागा सोडू नका म्हणजे पुष्कळ झालं. जागा सोडली की सगळंच संपलं. आणि मोठं कौतुक घडलं. मग म्हणाले, तुमचं काय गेलं? कुठे कापडं गेली असेल 10-5, केव्हा गेली नसतील. राजाच्या राज्याला आग लागली. तिथे धन दौलत लक्ष्मी, किती सोन्याची सिंहासनं, किती अब्द्यागिरा, किती घोडे, किती हत्ती, नाही एवढ्या सगळ्याला आग लागून सुद्धा राजा उठला नाही. राजा राजवाड्यात राहून वनात राहतो आणि तुम्ही वनात राहून राजवाड्यात राहतो, म्हणून तुमची वाट बघत नाही. आता तुमची योग्यता तुम्हाला कळली का? राजा राजवाड्यात राहून सुद्धा विधेयी आहे आणि तुम्ही झोपडीत राहून सुद्धा भोगी आहात. कशा करता सांगितलं? विधेयी शब्दाचा अर्थ कळावा म्हणून सांगितलं की राजा जनकाला विधेयी राजा का म्हणत होता? 700 राण्या होत्या आणि पुन्हा विधेयी. त्याचा अर्थ तसा आहे, सर्वात असून जो नव्हता तो राजा जनक, हा विधेयी राजा जनक. स्वभावे करिता वस्ती नगर, ज्याचे द्वारपाळाचे वचन, श्री शुकासी दे समाधान. ज्याच्या दरवाजावरच्या द्वारपाळांचा शब्द ऐकून शुकाला सुद्धा भूमिका प्राप्त झाली. तुमच्याबरोबर आणलेले बाहेर ठेवा नात या. मागची कथा आठवा. श्री राम म्हणे विश्वामित्रासी, स्वामी निरावे यज्ञ वाटापासी, वचन मानिले कौशिकाची तेची प्रदेश निवासू. घेऊन शिश्वांचा भार, महिमतीचे स्वच्छ जीवन, तिर्यागाद उपवन. आणि अतिशय सुंदर मिथिली नगरी, आणि मिथिली नगरीच्या काठावर जी नदी होती, महिमतीचे स्वच्छ जीवन, तिर्यागाद उपवन, सदा फळती शोभायमान, ते निवासस्थान श्रीरामा. घेऊन ऋषीश्वरांचा भार, आला ऐकून विश्वामित्र जनक धावून ऋषींचा भार घेऊन आपल्या स्वयंवरा करता. आणि प्रत्यक्ष विश्वामित्र येत आहे ऐकल्याबरोबर राजा धावत गेला. हरुषे दिधले गोदान, केले मधुपर्क पूजन, तैसेच पूजिले ऋषीजन, साधुजन आल्हादे. कौशिकराया ते पुसती, स्वस्थ राज्य स्वस्थ चित्तू, एरुमणे हे कृपा समर्थू, स्वस्थ सुनिश्चित स्वर्तो अभावी. राजा पुसे हे दोघे जण. आता त्यांच्या बरोबर हे दोघे होते राम लक्ष्मण. बरं, असे होते की कोणाचंही लक्ष जावं, बरं का? हो, काही काही व्यक्तिमत्व असं असतं की सहज माणसाला वाटतं वळून बघावं. आता राम आणि लक्ष्मणाचं व्यक्तिमत्व कसं असेल त्याच्याबद्दल मी काय सांगू, नाही का? ते किंबहुना बघण्याकरता ऋषी अनेक वर्ष तपश्चर्या करतायत. ते प्रत्यक्ष समोर उभे राहिलं. राजाने विचारलं, राजा पुसे हे दोघेही जण, अग्नी तेज विराजमान. हे ही उपमा. अरे अग्निसारखं तेज आहे. कोण आहे ते? कुमार. याचे देखील या दर्शन, डोळ्यासी नावणे आण. यांच्या स्वरूपी जणले मन, चिंता चिंतन विसरोनी. सुंदर आणि सुकुमार, रूपरेखा मनोहर, ठाणमान अति गंभीर. हे कोणाचे कुमरन रूप पुसे? सुंदर, सुकुमार, मनोहार. बरं का? हो, पुष्कळचं वर्णन आहे, जास्ती काही सांगत नाही. काही काही वस्तू दिसायला सुंदर दिसतात पण असायला सुंदर नसतात. एखादी व्यक्ती दिसायला सुंदर असते पण असायला सुंदर नसते. काय असं फसवं रूप पुष्कळ असतं. एखादं फळ चांगलं दिसतं पण असतं मातीचं. एखादा बाईने केलेला प्रकार दिसतो चांगला डोळ्याला, चांगलं सजवून आणलं, कोथिंबीर खोबरं वगैरे घालून, दिसायला बरंच दिसतं, फार सुंदर असं वाटतं. तोंडात घातल्यावर कळतं अवघड आहे. बोलणं कळलं. दिसायला बशी इतकी सुंदर की खाणाऱ्याला असं वाटलं केव्हा खातोय, पण तोंडात घातल्यावर कळलं टिबल मीठ होतं. काय प्रत्येक पोह्याच्या घासाबरोबर कुठेतरी खडा लागत होता दिसायला. मग ती बाई म्हटली, खडा लागला आहे? होय.
म्हणले त्या मोहरीत असतील, बर आता ते निवडतो मी मग खातो, आणि मीठ जास्ती झालंय ते पोहे धुतो मग खातो. माझं म्हणणं काय, दिसायला सुंदर पण रुचीला सुंदर नाही. काही माणसं दिसायला सुंदर, सुंदर आणि सुकुमार, रूपरेखा मनोहर, ठाणमान अति गंभीर, हे कोणाचे कुमार, कोणाचे कुमार आहेत, कोणाची मुलं आहेत. दुर्गम मार्गाती दारुण, याचे कैसे निपागमन, तुझसी आसी का सन्निधान, हे मूळ कारण मज सांगा. अहो एवढ्या कठीण मार्गातून तुम्ही आलात, ही इतकी सुकुमार बालक आली कशी, कुणाची मुलं आहेत, राजबिंडा दिसतायत, हो कुणाची तरी राजपुत्र दिसतायत. ऋषी म्हणे दशरथाचे कुमार, राम लक्ष्मण महावीर, ऐके यांचे चरित्राती विचित्र सांगेन. माझा याग न पवे सिद्धी, मरीच स्वभाव सदा बाधी, ताटिका सर्व मार्ग लोधी. मरीच काय, स्वभाव काय, ताटिका काय, यांनी माझा यज्ञ नीट होऊन होते. या लागी मी अनुष्ठान करोनी हरू केला प्रसन्न, तेने मद करोनी सावधान, हे गुह्य ज्ञान सांगितले. मी शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि त्याला विचारलं, बाबा शंभो, हे यज्ञ काही सफळ होत नाहीत, काय करू, अस्त्र आमच्याकडे आहेत पण वापरता येत नाहीत. माझं बोलणं कळलं, म्हणून मागचं लक्षात घ्या. शस्त्रास्त्र रामाला दिली, त्यांना विद्या येत होती पण वापरता येत नव्हती. हा, म्हणून वापरता येणारी माणसं निराळी असतात आणि विद्या ज्यांना येते ते निराळे असतात. माझं म्हणणं कळलं का. एक दृष्टांत सांगितला, गाणं शिकवणारे निराळे आणि प्रत्यक्ष गाणं गाणारे निराळे, हा असा एक भाग आहे. काय सांगितलं शंभोनी, साक्षात पूर्ण परब्रह्म अवतरेल दाशरथी राम, त्याचे सिद्धी पावेल होम, राक्षस भस्म तो करील. शिववचन विश्वासी म्या जाऊन या दशरपासी, मागून या आणले श्रीरामासी निज यागासी सिद्धर्ती. हा, सुभाव निवटिला बाणधारा, मरीच लागला पिसारा, तो उडविला सम अवचडे लागता चरणाइल्या, उद्धरिली तक्षण अगाध श्रीरामचरण. वेदी पुराण जगत, अरे काय सांगू बाबा, मरीच उडून गेला पिसाऱ्यानी, सुभाव संपला, काय ताटिका संपली. ऐक राजा, आणि काय सांगू, अहिल्याचा उद्धार केला. हा, तो आहार चाप दर्शनेच्छा, आलासे आम्हा सरिसा, देखो निश्रामाचा सरा जनकमाना. तो हा, असा हा राम, तुझ्याकडे जे शिवधनुष्य आहे ते बघण्याकरता आलेला आहे. सीतेस्य अनुरूप नोवरा, बर का, नवरा शब्दाचा अर्थ आला आपल्या कपाळाने नशिबात, वरायचा नव्हता पण जो वरला त्याचं नाव न. नीट कळलं का. बरं झालं. पुष्कळ बायकांना असं वाटतं ना, मनातलं मनातच ठेवा. घरी जाऊन नवऱ्याने तुम्हाला जर विचारलं, खरंच माझ्याबद्दल तुला असं वाटतं का, बिलकुल नाही असं सांगा, नाही तर घोटाळा कराल. 15 दिवस झाले, आज अजून 15 दिवसांनी आम्ही निघून जाऊ आणि पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या घरात भांडण कायम राहील. हो बघा, बघता बघता 15 दिवस झाले बर का. हा, सहज महिना केव्हा निघून जाईल तुम्हालाही कळणार नाही, मलाही कळणार नाही, असं होईल. कोण राम, सीतेस्य अनुरूप नोवरा, श्रीरामोची निज निर्धारी, परी धनुर्धारणी महावीर, अतिदरारा बळिष्ठ, जनक म्हणे ऋषिराजा, सीता माझी निजात्मजा, परी मुख्य आयो निजा, इके महाद्विजा तो भाव. आता जरा यालाही स्फुरण आलं, अरे तुमचा राम असा था, हमारी बेटी भी कुछ कम नहीं. आप कहते अयोनी संभव, आमचंही तसंच आहे. तो समोर उभा राहिला एवढा मोठा, आमची सुद्धा तशी नाही आहे. आमची ही ज्या मुलगी तशीच आहे, जसा तुमचा राम तशी आमची मुलगी. मोठं स्फुरण आलं. काय असतं जेव्हा असं नवरा मुलगी आणि मुलगा बघायला येतात की नाही, यांनी सांगितलं, जुन्या काळातली गोष्ट सांगत नाही, सध्याच्या काळातली सांगतो. जुन्या काळामध्ये काही प्रश्नच नव्हता. अहो
काही काही घरामध्ये तर एक 70-80-90 वर्षापूर्वी पाळण्याला बाशिंग बांधत होते. कळलं का नाही? इथे कोणी आहे का पाळण्याला बाशिंग? नसणार. आता काय इथे 70-80 वर्षाचं कोणीच नाही. 60-70 फार तर फार मर्यादा 75 अपवादात्मक 80तला कोणीतरी ऐशेल. याच्यापेक्षा काही जास्ती कोणी पुढचे गेलेले नाहीत. पण पाळण्याला बाशिंग बांधायचं म्हणजे इकडे मुलगी झाली, मुळं झाला, दिलं, बांधलं, म्हणजे त्याला कळायचंच नाही की आपला आपण कालांतराने करायचा. असा तो काळ. वडिलांनी बघायचं आणि हो म्हणायचं दोघांच्याकडचं. मग त्यामुळे काही वेळेला काहीतरी घात व्हायचा, काहीतरी वेडवाकडं निघायचं, असं काहीतरी घडायच्या. पण आता ठरवलं म्हणजे ठरवलं, असा तो काळ होता. आता हे कसं आहे इथे सध्याच्या काळामध्ये? किती मुलगा शिकलाय? MSc, आर्किटेक्ट, MD, असं होय? तुमचा मुलगा MD आहे? आमच्या मुलीने MS केलाय. म्हणजे तू MD असशील पण माझी मुलगी सर्जन आहे. हम भी कुछ कम नाही. बर, मुलगा किती कमवतो? आत्ताच नवीन प्रॅक्टिस सुरू झाली, 15,000 कमवतो. माझी मुलगी महिन्याला 20,000. इथून सगळ्या भानगडी सुरू होतात बघा. काय झालं? तिला वाटतं मी काही कमी नाही, याला वाटतं मी काही कमी नाही. अरे कोणीतरी एक कमी झाल्याशिवाय लग्न टिकत नाही. कळलं का? कोणीतरी कोणाला तरी 2 पावलं मागे सरावं लागतं, हे लक्षात घ्या. त्याशिवाय लग्न टिकत नाही. आता मी तुम्हाला काय सांगतोय? रामकथा सांगतोय. यांनी सांगितलं असा राम, यांनी सांगायला सुरुवात केली. आमची मुलगी काय अशी तशी नाही. नांगर वाहता शेती, पेटी लागली हळाच्या दाती, त्या माझी हे सीता होती रूपवंती ममात्मजा. ऐको निरायाचा शब्दू, अहिल्या कुमार शतानंदू, जनक पुरहित प्रसिद्धू, तेने पूर्णानुवाद आरंभिला. अहिल्याचा जो मुलगा कुमार शतानंदू, तो त्यांचा पुरोहित होता. तो तिथे होता. तो म्हणले आता ह्यांनी सांगितलं थोडकं, पण वर्णन मी करतो. ब्रह्मशापाचे कुरा ज्ञान, त्याही माझी माता निमग्न, तिसी लागता रामचरण, झाले उद्धरण जगदबंध. मी अहिल्याचा पुत्र आहे. अबद्ध अगाध लागता श्रीरामाचे, अगाध श्रीरामाचे नाम, नाम निर्दळी क्रोधकाम, नाम निवारी मरण जन्म, नाम ते ब्रह्म निर्दुष्ट. नाम काय करतं? अगाध श्रीरामाचे नाम. रामनामामध्ये ताकद किती आहे? रामनामामध्ये क्रोध जातो, काम जातो. पुढचं बघा, फार सुंदर सांगितलंय. अबद्ध पडता वेद, तात्काळवादी निषिद्ध, अबद्ध नामे प्रसिद्ध, होती शुद्ध महापापी. वेदाचं वाक्य जर चुकीचं बोलला तर महापाप लागतं, असं शास्त्र आहे. म्हणून वेद उच्चार करताना गुरुजवळ नीट शिकून मग वेद उच्चार करावा. तो चुकीचा केला तर महापातक लागेल. अबद्ध पडता वेद, दोष बाधती सुबद्ध, नाम पडता अबद्ध, श्रोते होती शुद्ध परमार्थता. अशीच भागवतातली ओवी आहे. अबद्ध मंत्राच्या वरती जापक चळले किती, अबद्ध नामाच्या नामोक्ती, अगाध कीर्ती वाल्मकाची. अरे नाम अबद्ध पडला, अशुद्ध पडला जरी, तरीही त्याचा उद्धार होतो. तुम्ही म्हणाले याला पुरावा काय? याला पुरावा वाल्मिकच. मरा 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 मरा. काय मंत्र दिला? राम. पण महापातकी असल्या कारणाने राम त्याच्या तोंडाला येईना. नारद म्हणतात म्हण राम, म्हण राम. ते म्हणते राम येत नाही. मरा 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 मरा. ते पूर्वीच्या फोनोग्राफ मध्ये पिन अडकली ना, तसं होत होतं त्याच. तेव्हा याची नक्कीच पिन अडकलेली होती. त्या पिन अडकल्या मग कारणाने काय व्हायचं की जिथून सुरू व्हायची ना ते राम, ते सुरू कुठून झाली? मरा मरा मरा. नारदाने ऐकलं, म्हणले एवढं तरी उलट येतंय. वर म्हणले आता एक कर, जरा जोरात बोल.
मरा 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 मरा. कंटिन्युटी आली की रामाला, साधं सरळ आहे. हा, म्हणून दुसरं काही नाही म्हटलं, मरा म्हटलं. काय सांगतायत? वेदाचं अवघडपण सांगितलं आणि नामाचं सोपेपण सांगितलं. म्हणून माणसं वेदाचा अभ्यास करतात, ठीक आहे, त्यांच्या त्यांच्या परीने, पण अवघडच नाही का एकंदर सगळं. सामान्य माणसाला कुठे जमणार नाही का? असामान्य आहे त्यांनी जर चुकीचा उच्चार केला तरी त्याला दोष लागतो. अबद्ध नाम नारदोक्ती करिता अबद्ध नाम पठन वाल्मिक उद्धरला आपण ते देखता श्रीराममूर्ती हरिके विरे चित्तवृत्ती. राम नामी अभेद स्थिती या लागी नामे जड उद्धरती. राम केवळ ब्रह्ममूर्ती सत्शक्ती ते सीता. ऐक, जनक राजा सांगतायत, विश्वामित्र ऐक, राम हा कोण आहे? राम नामी अभेद स्थिती या लागी नामे जड उद्धरती. राम केवळ ब्रह्ममूर्ती सत शक्ती ते सीता. सीता ही सत शक्ती आहे. ते सीतेची शेती उत्पत्ती, सीतेची शेती उत्पत्ती. सीता शेती, शेतामधून तिची उत्पत्ती झाली, तिचं नाव पडलं सीता. ते मी सांगेन पुरवृत्त, जे मी ऐकेली नारदोक्ती तेचे तुम्हाप्रती सांगेन. पूर्वी पद्मराजाती पावन तेने करून अनुष्ठान. रमा केली प्रसन्न माते कन्यारत्न तू होई. पूर्व पद्माक्ष राजा होता, त्यांनी तप केलं आणि प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? रमा रुक्मिणी मातेची प्रार्थना केली की माझे हे माते तू माझं कन्यारत्न होई. एरी म्हणे गा नृपणता भगवंता नोय न होता मदन गडे जन्मकथा. जाणे तत्वता नृपोर्या ऐसे ऐकून या वचन राये धोरणी दृढ ध्यान. भगवंत केला प्रसन्न मागे वरदान कन्यार्थी रमा. भगवंताला प्रसन्न करून त्याच्याकडून मागून घेतलं की मला कन्या रत्न देते रमा. विषयाची विषय पुष्टी रमा गोड प्रथम दृष्टी. लक्ष्मी विमुख झाली पाठी दुःख कोटी श्रीमंता. लक्ष्मी आली जे सुख, सुख नव्हे ते केवळ दुःख. सुख मानती ते महामूर्ख जाण निष्ठंग नृपनाथा. राजा म्हणे गा श्रीहरी रमा रमे मांडीवरी. ऐसियाची मज कृपा करी म्हणून निर्धारी. धरिले पाय. काय असतं, काय म्हणतात बघा. नारायणाच्या मागे रमा आली म्हणजे ती बरी असते. ती एकटी आली म्हणजे घोटाळा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काही माणसं लक्ष्मीच्या मागे लागतात. ती आल्यावर बरं वाटतं. सध्या पेपर वाचून बघा, सांगायची गरज नाही. आली तेव्हा बरी वाटली, पण तिने इतका उच्छाद केला, चांगलं चाललेलं सुरळत आयुष्य एकेकाचं बर्बाद व्हायची पाळी आली. किती अवघड आहे. म्हणून एक सांगतो, सन्मार्गाने जे यायचं असेल ते तुम्ही थांबवलं तरी थांबणार नाही, ते येईलच. पण सन्मार्गाने मिळत नाही म्हणून वाकड्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न कधीही करू नका. एवढंच लक्षात घ्या. काय सन्मार्गाने जे यायचं असेल ना, काही काही आर्ग्युमेंट करतात, महाराज तुमच्या लक्षात येत नाही, असा सध्या पैसा. वंदन तुला. पण एक लक्षात ठेवा, इथे तेच सांगतायत. राम म्हणे गा श्री रमा रमे मांडीवरी. ऐसेची मज कृपा करी म्हणून निर्धारी धरले. ऐसे रायाचे मनोलिंग जाणून या श्रृंग देता झाला मातुलिंग येणे कन्या विंग पावसी रमा. ठीक आहे म्हणाले. पद्माक्षाचे घरी जन्म या लागी पद्मा हे पावली नाम. पद्माक्ष राजाच्या घरी जन्म झाला. त्यांनी सांगितलं असू दे, पण माझ्या मांडीवरच असू दे, खाली उतरून देऊ. म्हणून नारायणाच्या सुद्धा कशी बसलेली असते, मांडीवर बसलेली असते. हे रमेचं महत्व लक्षात घ्या. जन्मली मातुलिंगा प्रती. कन्या सर्वांग मनोहर रूपे अत्यंत सुंदर. सवेची झाली उपवर तिसी प्राणी मात्र भाळले. कन्या स्वयंवराचा व्याग राय आरंभिला सांग. भाळोनी आले ऋषीवर्ग योग्यता योग्य मिरवती. आले देवदानव सर्व आले.
सुरनर असुर कंदन करोनिया रणी राय दिसले प्राण राण्या केले सगम लक्ष्मी ते विघ्न श्रीमंतासी झाली रणाची निर्वडी सगळे आले मला दे मला दे मला दे मला दे. राये पण केला क्षोभदृष्टी आकाशाची सुन्नलोटी ज्याच्या अंगे शोभले गोमटी त्यासे गोरटीवरील. ज्याच्या अंगावर आकाशाची सुनीळ उटी असेल त्याला माझी मुलगी माळ घालेल. पण ऐकून या दुर्गर शोभले अवघे सुरवर कन्या हरणार्थ तत्पर झाले नरवर. धरू धावले अक्षरक्ष देखो निकोपला पद्माक्ष बाणी साधोनिया लक्ष विपक्षी पक्ष त्रासिले. झाली रणाची निरवडी कन्या धरिता तातडी तिने उठवण्या लवड सावडी अग्निकुंडी उडी घातली. त्या गडबडीमध्ये तिला काही धरायला गेले पण तिने अग्निकुंडामध्ये उडी घातली. नवरी नवेची प्राप्त धुराची कोपला अद्भुत घरे पाडून या समस्त नगर उपहत केले. प्रतिपाळिता प्राण गेले अभिलाषिता रणी पडले उरले तेरडे गेले लक्ष्मी केले ऐसे आहे. त्या आद्यशक्ती नोवरी निघाली अग्निकुंडा वायरी तव बाहेरी बोली वरी कुंडाच्या अंतरी एकाएक बैसली. पूर्वकथा चालली आहे ही सगळी. म्हणजे आपल्याला जानकीचा जन्म ऐकायचा आहे त्याच्याकरता हीच कथा चालली आहे. विमानी विचतना रावण त्यासी प्रदान सांगे सारण जी लागी झाले रणकंदन तेहे जाण नोवरी. विमानातून चालले होते जे रणकंदन बघितलं रावणाने काय भानगड आहे म्हणले ती बघा जिच्या करता हे भांडण असं का. आता तो रावणच बरं का. त्याला वाटलं ही आपल्याकडे असली तर बरी होईल. इसी धरू जाता सुरवरी उडी घातली अग्निमादारी तो रावण बोले असोनी अग्निमाजी तुझीला पण ते सुरवरणे ती कोणी ते मी शोधून अग्नीतून शोधून काढीन. तेथे अतिशोभे रावण कुंड विधवी आपण शोधिता नवरी न लभे जाण तेथ पंचरत्न सापडली. कुंडामध्ये उडी टाकली. आता काय भानगड आहे ती बघाय म्हणून कुंड मोडून तोडून टाकलं सगळं विजवलं आणि बघितलं तर त्या कुंडामध्ये सुंदर 5 रत्न मिळाली. त्या रत्नाची पाता शोभा लाजोनी जाय सूर्यप्रभा. सावध करोनी निज मना मग त्या दिव्य रत्ना करोनी आती यत्ना चढोनी विमाना लंकेसी आला. एका पेटीमध्ये ती रत्न ठेवली आणि ते पेटी येऊन महाराज कुठे आले. प्रियसे सांगे गोय्य गोटी रत्ने अत्यंत गोमटी तुझं शोभिती कंठी मुगटी ते देव्हारी पेटी ठेवली. हे बघ बाई तुझ्या करता इतकी सुंदर रत्न आणलेली आहेत मंदोधरी अतिशय सुंदर रत्न. ती जाऊन पेटी घे. ते पेटी दिसी उचलता नुचल पैसर्वथा पण ती पेटी काय उचले ना. रावण पासोनी कांता काय एवढं काम तुला साधं करता येत नाही काय. बसून बसून आळशी झाला तुम्ही. हे बोलणं कळलं असेल तुम्हाला नाही का. एखादं साधं काम जर बायकोला होत नसेल ना नवरा म्हणतो काय बसून बसून ना तुम्हाला एवढं सुद्धा कामं होत नाहीत. आता आई तर खायची सवय झाली ना हो बाजूला आणि मग तो हसून ते करून देतो काम. रावणाला वाटलंय 5 रत्न आणि मंदोदरीला उचलत नाही हो बाजूला. त्यासी उचलिता 20 हाती 20 हातांनी उचलू लागला. नुचले याची सर्व शक्ती बळाची मावळली गती रावण चित्ती चळकापे तेथे मिनले प्रधान. सगळे प्रधान आले. पेटी माझे कोण निधान काढून आपण पाहो गेले. सगळे उचलतायत पेटीच हालत नाही. ते उघडताची पेटी तेज साकोळली या दृष्टी अनर्धरत्न कन्या गोमटी. शेवटी पेटी उघडली आणि उघडल्याबरोबर अतिशय देखणी अशी लहान बालिका कन्या उभी राहिली. सावधोनी लंकेनाथ कन्येचा सांगे पुरोवृतांत मंदोरी म्हणे हे कृत्य निश्चित करावया घुळगात काणली. मंदोदरी शाणी होती बरं का. म्हणून लक्षात ठेवा संसार करत असताना आपली बायको शाणी असावी लागते. अर्धांग आहे ते आपलं. बायकोचं काम असतं तिने नवऱ्याला सांभाळायचा असतो. योग्य वेळी योग्य सल्ला द्यायचा असतो. खोटे सल्ले द्यायचे नसतात. एका हंड्याकरता कोर्टात घ्यायला हाल पडलं तरी हरकत नाही पण जायचंच.
माझं म्हणणं कळलं का? खोटा सल्ला, असा सल्ला खोटा कधीही देऊ नये बायकांनी. 2 बांगड्या तिकडे जास्ती गेल्या तरी हरकत नाही, जाऊ द्या ना, काय बिघडतंय? काय अहो सासूबाईंचं त्यांना मिळालं ना म्हणून ह्यातल्या 2 बांगड्या देऊ नका. अरे जाऊ दे ना, घेऊ दे ना असं म्हणा. मग त्या बांगड्या करता कोर्टात जाऊन माझी सर्व इस्टेट घालीन पण 2 बांगड्या मिळवीन, माझी आई धन्य आहेस. म्हणून बायको नीट लागते, तिने योग्य सल्ला द्यावा लागतो. शक्यतो बायकांनी नवऱ्यांना योग्य सल्ला द्यावा, आटोक्यात ठेवावं. उगीच नवरा अगोदर क्रोधाने पेटलेला असतो आणि त्याच्यामध्येही तेल ओतायचं भानगड करू नये. पण बायका ही केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून जरा थोडस एवढं लक्षात घ्या म्हणजे झालं. पण मंदोदरी मोठी हुशार होती. अरे कशालाही भानगड आणली. पाळी ती निजळली पिता जननी सुरवर निमाले भुलो निरणी दानव मानवाच्या श्रेणी पडल्या रणांगणीचे भविष्य केले मंदोदरी हे प्रतिपाळिता संहारी. उद्या आपण भोंडी बाहेरी हे राष्ट्राबाहेरी काळीला बाहेर पाहिली. मंदोदरीने बरोबर सांगितलं हिला ठेवू नका, ठेवू नका इथे. उद्या रस्त्यात एक चुकलेली मुलगी भेटली म्हणून आपल्या घरात आणून ठेवायची का? तुम्हाला विचारतो, हेच उदाहरण आणून ठेवायची घरात? काय रे रस्त्याला तिला कोण नव्हतं म्हणून आणली? हा, सरळ पोलीस स्टेशनवर नेऊन द्या, एवढं प्रेम असेल तर. अनाथ आश्रमामध्ये ठेवा, तिच्या नावाने 200 रुपये द्या, पण घरात आणू? हा, तीच सांगते ती. हिचे करिता बाळ घात, हिला मारू का? अरे हिचा बाळ घात आहे, ती लहान आहे. अरे पुन्हाही पाप लागेल. आता हेची पेटी रावणा नुचलेची संकटी इसी मारता कडकटाटी अनर्थ कोटी आदळीची. हा, मग काय करावं? कन्या त्यागाव्यास विमान आणविले त्वरित. म्हणजे 1000 वर्षामागे आपल्याकडे विमान होती हे सिद्ध झालं. काय झालं याच्यातून? आता तिला उचलावी कशी? तुम्ही हे बघितलंय का? हेलिकॉप्टरनी मध्य समुद्रामध्ये माल भरतात. मग एवढे एवढे मोठे कंटेनर्स असतात. मग त्या कंटेनरचं काय केलं जातं माहिती आहे का? ते असं बांधलं जातं, त्याला दोरी बांधली जाते, असा वर आकडा केला जातो, विमानातून उचललं जातं, बरोबर अलगट ठेवलं जातं. आता म्हणाले एवढे लांब जर हिला उचलून न्यायचे तर हिच्याकरता काय करायला पाहिजे? हा, विमाने आणविलं त्वरित मंदोदरी दूतास सांगत पेटी भूमिगत करावी. पेटी घालताची विमानी पेटी माझी उठली ध्वनी मी मागुता येईन लंका होणे राक्षसदनी धनार्थ. लक्षात ठेव, तुला संपून टाकीन मी. काय सांगितलं तिने? पुन्हा येईन. आता जरी घालवलंस तरी मी पुन्हा नक्की येणार आहे. माझे करिता अभिलाषण रावणास येईल मरण. माझे निमित्त संपूर्ण निर्दळीन राक्षसा. हा, माझी अभिलाषा करील, त्याला संपून टाकेन मी. ऐसा ऐकता ती शब्द रावण झाला ती शब्द राक्षसदा की सुबद्ध भविष्य विरुद्ध देखोनी. दुती पेटी घालून विमानी पाहत पारदे आले अवनी विधेयाच्या सीमालक्षुनी पेटी निक्षेपवनी दे गेली. आपल्या राज्यातून काढून दुसऱ्या राज्यात झालं की तिथे ठेवून दिली. आता आपल्याकडे भानगड नको, भानगड यांच्या मागे. कळलं का? म्हणून हे जे चोऱ्या बिऱ्या करतात किंवा स्मगलिंग करतात त्यांचा एक प्रयत्न असतो, या राज्यातून त्या राज्यात जायचं. त्या राज्याची हद्द लागली की पोलीस म्हणतात कोण यांच्या मागे खेळ, तो म्हणतो परत फिरा, आपली हद्द संपली. हे मोठं गंमत असतं. मला अशी केस माहिती आहे. एक चोऱ्याची टोळी होती नगर भागामध्ये. ते बरोबर बॉर्डर लाईनला करायची. म्हणजे चोरी या हद्दीत करायची आणि पळून जायचं त्या हद्दीत. पोलीस काय कशाला भानगड करतात? टेले अहो म्हणले ते पळून गेले तिकडे, हद्द आमची नाही. मग तिकडे कंप्लेंट करा आणि तिकडे जाय तोपर्यंत, इकडून तिकडे कंप्लेंट जाय तोपर्यंत ते चोर मोकळे व्हायचे. तसं यांनी काय केलं? आपल्या हद्दीतले त्याच्या हद्दीत टाका. ते दुती पेटी घालून विमानी पाहता आली आवनी ते भूमी जनके धर्मार्थ दिव्यासी दिली क्षेत्रवर्ती. राजा जनकानी धर्मादाय म्हणून ती भूमी एका ब्राह्मणाला दिली होती. एवम साधुनी समर्थ नांग धरिताची शेती प्रथमतासाचे हळाचे दाती लागली पेटी. आणि मुहूर्त केला त्यांनी
हळ म्हणजे नांगर असा जमिनीत टाकला आणि आता ओढणार तितक्यात तो नांगर अडकला. द्विजपेटी देखताची जाण म्हणे गुप्त ठेवा ते राजधन. ते म्हणले आपलं धन नाही, राजाने आपल्याला जमीन दिली म्हणजे त्यातलं धन दिलं नाही. चांगली माणसं होती पूर्वीच्या काळातली. नाहीतर आत्ता धन जर सापडलं आणि विकले असेल 10 वर्षापूर्वी, पण त्याच्यापूर्वी आमची होती म्हणून हक्क सांगायला जातील. म्हणून सरकारने कायदा करून टाकला, जमिनीत सापडलेलं धन गव्हर्नमेंटचं, तुमचं नाही माझं नाही. मग ते मागचा पुरावा नको, वाद नको. पेटी घेऊन या ती द्विजाला सभेप्रती हा गुप्त ठेवा होता क्षिती. राजा बोले धर्मवचन तुम्हासी दिले भूमिदान, तेथील जे जे धनधान्य ते तुमचे. अहो म्हणले धनधान्य आमचं आहे पण हे आमचा ठेवा नाही. धनलोभ नाही द्विज, धनलोभ नाही भूमाज. त्याला धनलोभ नव्हता, तो म्हणले माझा आहे तेवढं मला मिळालं. ते साधू बोले वचन या माझी कोण आहे धन. न साधू म्हणाले ठीक आहे, हा नको म्हणतोय तुम्ही नको म्हणताय, पण याच्यातलं काय भानगड आहे ती तरी बघा. या माझी कोण आहे धन ते काढून पहा बन. मग शास्त्र विधान विचारू ते उघडताची पेटी. सौंदर्याची दीपी दिठी कन्या देखली गोरटी. आश्चर्यपोटी सर्वांचे अतिशय सुंदर कन्या जगन्माता होती. तिला बघितल्यावर अतिशय आनंद झाला. देखून निलावण्य निधान जनके उचलली आपण म्हणे हे माझे कन्यारत्न. राजाने सांगितलं हे माझं कन्यारत्न आहे. गगनगादे मंगळातुरी. सगळ्यांना आनंद झाला, ही माझी मुलगी आहे. नांगर वाता लागली दाता सीता जन्म पावली शेती. ते सांगितली पूर्वस्थिती. सीता स्वयंवरासी जाण शिव चापासी यावा गुण. हा जनके करावं आपण काय कारण ते ऐका. आता उपवर झाली. उपवर झाल्यानंतर वक्पट केला की जो शिवचापाला धनुष्य लावेल त्याला ही माझी मुलगी देणार. परशुरामी केलास कैलासी राहिलासे शिवसेवेसी तत्परानिशी. परशुराम हा शिवाची अत्यंत सेवा केली. मग ऐकता ते वचन रुद्र झाला. ऐक्रंदे अत्यंतिक रेणुकेची माक. परशुराम एका ऐकून साशंकर झाला. येऊनिया सांगे शिवापासी रेणुका त्याची आई आणि जबाग्ना पिता. पूर्वी परशुराम कैलासी धनुर्विद्या शिकत होता. तत्परानिशी श्रद्धा गणेशी समसाम्य अक्रंद्यात्यंतिक रेणुकाची महाक. इकडे काहीतरी प्रसंग घडला. आईची हाक ऐकली. ऐकल्याबरोबर तिथून तो पळत निघाला. ऐकताची ते वचन रुद्र झाला क्रोधायमान. जगी झाला धर्म पूर्ण. दानवी ब्राह्मण वदिले दर्पे. अरे ब्राह्मणे दानव मारताय जा तू खाली. व्यासे ओन्या नेत्र त्र्यंबक. दिर्दळी म्हणे ब्रह्मघातक. मार म्हणे त्याला जाऊन. हा त्रिंबकाचा आवाणी नक्षत्र करी धरणी. गणेश फरस देवोनी फरशवाणी पेटविला. गणेशाने फरशी दिला. हा फरश घेऊन सगळ्याला नायनाट करून टाक. जे जे आड आले ते वेगे ते परशुरामासी. मार्गी भेटेले आश्रमासी. तेही सांगितले त्या अति कंदनेसी पित्रपातू. परशुरामे केला प्रश्न पित्रघात काय कारण. या विग्रहाचे मूळ कथन आश्रमीचे जन सांगती. सहस्त्रार्जुन वन क्रीडेसी आला जमद अग्नि आश्रमासी. थोडक्यात सांगतो. जमदाग्नीच्या आश्रमात आला. आश्रमात आल्यानंतर मोठा आनंद वाटला. रेणुका मातेला वाटलं की एवढा मोठा राजा, राजा म्हणजे देवाचाच अवतार, विष्णूचा अवतार, आपण त्याचा सन्मान करावा. मग ऋषी म्हणाले अगं सन्मान कसा करावा. अहो म्हणले काय तुम्हाला काही कमी आहे का. कामधेनूला बोलवा. ऋषींची ताकद मोठी होती. या मात्र कामधेनू आणून द्यावे दिव्यान्न. लगेच ऋषीने काय केलं, कामधेनूची प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्याबरोबर प्रत्यक्ष कामधेनू तिथे प्रगट झाली. प्रगट झाल्यावर तिथे काय कमी आहे. मदन वसय राजोपचाराती चौकट. जे जे मागसी विरष्ट ते यथेष्ट देईल धेनू. धेनू प्रसवली कृपाष्टी. पाहिले एक ताट देखिले. धेनू आली. एक ताट देखलं सोन्याचं ताट, वाट्या सगळ्या भरलेल्या. आणि एक ताट आल्याबरोबर त्याच्यावधी कोट्यावधी ताट येऊ लागली. ऋषीने सांडिले निज कोप. त्यासी नाही संकल्प विकल्प. लौक्यक्रिया नाही सटाप. राम भोजन कर्या करता घातले रेणुकेचे माथा. वधू कराव्यास इंद्राला जमदग्ना निपासी. जमदाग्नीचा वध करण्याकरता इंद्र आला होता तिथे. ऋषी म्हणे रे कुणेशी क्षेत्र शीघ्र उदक दे अतिथीसी. एरी जाणून या कपटे वेशी निजमानेशी शंकिला. या मधल्या कथा पुरे पुष्कळ आहेत. त्याच्यातली मुख्य कथा सांगतो. तेची नमेशी फराशर सुमने घेतला आला शीघ्र. ऋषीसी केला नमस्कार.
आणि सगळी ताटं आली. आल्याबरोबर त्या हा जो सहस्त्र अर्जुन आहे बरं का, सहस्त्र हात त्याला होते. माझी त्यावेळेला काय झालं, तेच मी सरासर सुमने घेऊन आला शीघ्र, ऋषीशी केला नमस्कार त्यासी दुर्गर करी रेणुकेच्या घात. ती ऐकत नाही. बघितल्यावर जमदग्नी तिचा घात कर. पहिल्या मुलांनाही आणलं, ते ऐकत नाहीत. आईचा घात कर सांगितलं म्हणून. करी रेणुकेचा घात एरी तत्काळ छेदिले माता तेने आल्हाद. ऐकलं नाही म्हणून राग आला. काय नवराच तो, नवरा असल्या कारणाने बायकोने ऐकलं नाही बरोबर राग आला. मग मुलांना सांगितलं मार. बाकीचे म्हणली नाही. शेवटी परशुराम आला. ऋषी गर्जे प्रसन्नता मागसी देईना आता. कापलं शिर कापल्याबरोबर परशुराम तेथे पाया पडले. तू मागशील ते तुला देतो. परशुरामाने काय मागितलं बघा, उठवी माझी माता बंधूची जावी निज प्रेतता हेची मागतो गुरुनाथा दिदले तत्वता. ऋषी म्हणे माझ्या आईला उठव आणि बाजे बंधू जे मेलेले आहेत त्यांना उठव, पण एक कर, माझ्या आईला कधी कळू नये की मी तिला मारली होती. उठली मध्ये झोपेतून उठावी तशी उठावी. तुझे नाठवे छेदिले पण मी खायाचे न दिसे. रेणुका छेद्याच्या अंती तिसी भेटी आली आद्य शक्ती. तू जन्मिलीसी जया कार्यार्थी कातदार्थी उदास. अगं ज्या कार्याकरता तू आलेली आहेस ते विसरू नकोस. वधावया शस्त्रार्जुन ते तू गेलीस विसरून, त्याचा घ्यावया आठवण इंद्रिया पण तुझ छळील. जगदंबा सांगे रेणुकेसी शस्त्रार्जुन पारदेसी येईल तुझ्या आश्रमासी. या कार्यार्थासी पुजवावा. येईल तुझ्या आश्रमामध्ये. स्त्री पुत्राचा करिता घातू मजोतात पातू. धन्य धन्य परशुराम सुतू आधी अनर्थ चुकविला. जमदग्नीला वाटलं काय आपला मुलगा चांगला आहे की आपल्या हातून एवढी हत्या घडली, पण आपल्याला या हत्येपासून वाचवलं. अल्पान्याय देखल्यावरी त्यावरी जो जो तो क्रोध करी. क्रोधा एवढा अपकारी क्रोध क्रोधावरी न करीती. लक्षात घ्या, क्रोध अपकाराची थोरी. क्रोधालिया गडगडाटी क्रोध निगोनी अंतरी. मुख्य मोक्ष जीवे मारी ऐसा क्रोध वैरी तो मी संहारी ते सत्य. मग त्यांनी सांगितलं आता मी क्रोधाला मारून टाकतो, ज्या क्रोधाने माझा एवढा त्रास केला. ऐसे बोलणी आपण दृढ घालवणी अवरोणी प्राणापान क्रोध दन करूप आहे. क्रोध म्हणे ऋषी विचारी मज निघाल्या देहा वायरी. व्रथा जाईल तुझी थोरी. आता ऐका कथा. या क्रोधामुळे माझ्यावर हा प्रसंग आला. माझ्या बायकोला मारायची पाळी आली, मुलांना मारायची पाळी आली. या क्रोधाला संपवून टाकतो. हे बघा, शंकराने मदनाला संपवायचा प्रयत्न केला म्हणून त्याला मदन संपवला, म्हणून त्याला मदनहारी म्हणतात. याने क्रोध संपवायचा प्रयत्न केला, तितक्यात क्रोध आला. ओ म्हणले महाराज तुम्ही डोळे वाटरताय म्हणून घर चालतं. काय मंडळी आहे का नाही? तुम्ही असे माना खाली घालून बसा, कोणी तुम्हाला टपली मारील. तुमचा क्रोध संपला तर काय होईल तुमची अवस्था? हो, कुत्रीच भुकणार नाहीत, घरातली माणसं सुद्धा तुमच्यावर भुकतील. म्हणून लक्षात ठेवा, मी गेल्यावर तुमची अवस्था फार वाईट होणार आहे. विचार करा. म्हणून थोडासा एवढं तरी करावं. म्हणून हे बघा, देवाने ज्या ज्या गोष्टी दिल्यात ना त्या चांगल्या दिलेल्या आहेत, पण उपयोग चांगला करा. काय पोरग नापास झालं देवाची कृपा. बाळा असंच कर. अरे भांडी घासायचीच का? एवढं तरी बोललं पाहिजे. काही नाही, भांडी घासणं तुझ्या नशिबात असेल तर तसं होईल. घास. क्रोध लक्षात घ्या. तो आता क्रोध बोलतोय. काय असतं, प्रत्येक जण आपली बाजू मांडतो. चोर सुद्धा म्हणतो मी तसा पूर्वी चोर नव्हतो, पण परिस्थितीने मला चोर केलं. तसं इथे क्रोध सांगतोय. ऐके माझ्या वस्तीची थोरी मा प्रवेशोनी नरसिंह शरीरी. हिरण्यक्षपका एवढा वैरी नखागरी. अरे तुला माहिती आहे का,
अरे बाबा, नरसिंह अवतारामध्ये जेव्हा नखानी फाडला तेव्हा तसा तो फाडला नसता. त्याला जर करुणा आली असती तर कसा फाडला असता? नरसिंह अवतारामध्ये त्याच्यात मी प्रवेश केला तेव्हा त्यांनी फाडला. म्या हरिगोनिया विष्णू देई मधुकैटभ मारले ठाई, म्या संचोरण्य कुमारांच्या पायी मर्दिला पाही लवणासूर. ऐसे माझे नियोगे जाण देवो करी दुष्ट निर्दळन. अरे दुष्टांचं निर्दळन करण्याकरता क्रोध पाहिजे, तसा संसार चालवण्याकरता आठवड्यातून एकदा तरी रागवत जा, पण रोज रोज ओरडू नका. बायका म्हणतील आमचं काय, तुम्ही रागवा, मी काय तुम्हाला नाही सांगितलं काय? नवरा 7 वाजता यायच्या ऐवजी 10 वाजता यायला लागला तर रागवलंच पाहिजे का? किती उशीर करताय, यायची वेळ काही. मग तो कुठे पत्ते खेळत बसला. आमची आई ओरडेल घरी. ते म्हणले आई मेली ना, हो दुसरी आहे ना म्हणले. आता काय म्हणजे मी काय आता कळलं ना तुम्हाला? दोघं नाही बरं वाटलं ना? मी असं काही म्हटलं नाही की नवऱ्याने क्रोध असावं, बायकांनी सुद्धा रागवायला पाहिजेत. नवऱ्याला रागवल्याशिवाय नवरा ठिकाण्यावर राहत नाही. नाहीतर तो एकदा उडाला हातचा. काय रे तू एवढा का असतोयस? एकदा हातचा उडाला की कुठे जाईल कोणाला कळतच नाही. म्हणून बायकांनी सुद्धा रागवावंच लागतं आल्याबरोबर. आणि आपल्याकडे येणारे असतील त्यांनी म्हणावं लागतं बाबा महाराजाला सांगू का? अशी केक लफडी आहे माझ्याकडे. हो काय तुम्हाला सांगू काय? आता काय अनेक कुटुंबाशी घरचा संबंध आहे, नुसता गुरु म्हणून नाही. तर अगदी कुटुंबातला एक मग मला फोन येतात, महाराज ते रागवले बरं का, अमकं झालं बरं का. मग आम्ही त्यांना रागवतो, काय रे तुला अक्कल नाही का? झालं की मग ते नीट होतो. असं आहे थोडंसं म्हणून रागवावं, पण एकदमच अगदी जमदाग्नीसारखी तिला कापायला सांगू नका पोरांना. तुम्हाला जिवंत करण्याची ताकद नाही म्हणून त्या भानगडीत पडू नका, कळलं का? म्हणून थोडंसं ते हे क्रोध आपला बाजू मांडतोय ती सांगितली मी तुम्हाला. ऐसे माझे नोगे जाण. एक लक्षात घ्या, ज्याच्यात क्रोध जास्ती आहे आणि वाईट करतो त्या मवाल्याला सुद्धा तुम्ही घाबरता ना? नमस्कार घाबरताच. त्यामध्ये वडील या ऋषी तुझी दशा होईल की मज निघाल्या देवारी बाईल घेती टोल्यावरी. काय म्हणतात नाथ महाराज, बाईल घेती टोल्यावरी. तुझं मारली या तोंडावरी, बायको सुद्धा उलटी हाताने मारील. बस रे थेरड्या, काय करशील मग? काय करशील? अहो पुष्कळ घडतं असं. ऐसे ऐकून या तिची कथा, कोपावरी अति क्षोभत हा पूर्ण मालिनी ऋषीनाथा. तर मी आता मरीन, मला शिकवतोस क्रोध कामाचा कैवारी, क्रोधाभिमान संवारी, क्रोध लोभाबाई अंतरी, पाप करी निज वरदू. ऐसे बोलिना चेतू जव योगाग्नी, क्रोध निघाला गजवून देह त्यागुने ऋषीचे. ऋषी सांगे नित्य ब्रह्मचारी, धनलोभ नाही भितरी. तो द्विजांचा परुष शुद्ध संपूर्ण हा रामार्पण करावा. मग जगदा विचारी आपण माझ्या क्रोधासी साठवण. आता एक करा, तुम्ही नका ठेवू, पण तुमच्या मुलात तरी मला द्या, म्हणजे त्याच्या हातून मी पुढचं कार्य करून घेईन. म्हणून कार्य करून घ्यायचं असेल तर थोडा क्रोध पाहिजे, पण अगदीच जाऊ द्या. पुढचं तुम्हाला कळतं ना, मग कशाला सांगू बरं? एक लक्षात ठेवा, कोणचंही जर मर्यादित असेल तर ते सगळं उपयोगीच आहे. मर्यादा उल्लंघन केल्यानंतर हे सगळे त्रासदायक आहेत. क्रोध पाहिजे थोडासा तरी. बायकोला एकदा जर कळलं की तुम्ही शिळं खाता, तुम्हाला मी गॅरंटेड लिहून देतो, आयुष्यभर कधी ताजं तुम्हाला खायला घालायची नाही ती. टाळ्या वाजल्या बाबा मागे कोणाचं. लक्षात ठेवा हे माझ्यापासून. तिला जर कळलं की आज सकाळच्या पोळ्या संध्याकाळी खातो, काही नाही तसं कडक झालं तर काही नाही, आमटीचा ढक्कू करून ठेवायचा आणि त्यात कुस करून खायचं, नरम होत. काही नाही होत असं कडक असलं म्हणून काय झालं, आमटी अशी गरम करायची ती सुद्धा सकाळीच करून ठेवायची आणि त्याच्यात कुसरलं की झालं. आणि लोणचं असतंच बेडेकरांचं. 1 लक्षात ठेवा, 1 लक्षात ठेवा, 1 लक्षात ठेवा. 1 लक्षात ठेवा, 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 1 लक्षा
तुमची अवस्था होईल. आणि ती जर रात्री गेली नाही तर आता नाश्त्याला गरम करून देते पुन्हा तीच. म्हणून कधीही शिळं खाऊ नका. असं करा. काय सकाळची पोळी आहे का? तू खा, तू खा. ताजी वाढ. आणि ती कशी वाढ? पानावर बसली की तुझा तवा चढव. सध्या कन्सेशन प्रवचनाला यायच्या अगोदर. या वेळेपुरतं कन्सेशन. चला प्रवचनाला जायचंय तर आपला करून जाते, ठीक आहे. पण पुन्हा मग आता मी कशा करता सांगितलं हो, अशी स्थिती होईल तुमची. म्हणून थोडं थोडं क्रोध पाहिजे. पण तो कुठे गेला? जमदाग्नीमध्ये गेला. ऋषी सांगे नित्य ब्रह्मचारी, धनलोभ नाही त्या भीतरी, तो द्विजांचा द्वेषू न करी, क्रोध त्या माधारी शांतत्वे वसे. एक लक्षात घ्या, क्रोधाने सांगितलं हा जरी क्रोध असला तरी जे निर्लोभी माणसं आहेत, जे सत्पुरुष आहेत, त्यांना हा क्रोध निवांत एका कोपऱ्यात जसं मान खाली घालून कुत्र बसतो तसं बसून राहत. काही करत नाही ते, निवांत बसत. पण क्रोध कोणाला त्रास देतो? जो वाम मार्गाने जातो त्याला. ज्ञान गर्व द्रव्यदारा, हे द्वारी क्रोधाचा मारा. ये जिंकले फर्शदारा, क्रोधू का मारा त्यांचा. परशुराम म्हणे माता, तुझे चरणी तीर्थ घेता, तेने तीर्थमद सामर्थता. क्रोध राखिता भग नाही. आईचं तीर्थ घेतलं आणि त्याला सांगितलं काळजी करू नकोस, हा क्रोध मी सांभाळीन आणि जिथे उपयोग करायचा तिथेच मी त्याचा करीन. क्रोधो बोलिला आपण भार्गव करिता, दृष्ट निर्दळन संग्रामी सहकारी संपूर्ण, तुझ मी होईन भृगवीरा. क्रोधो त्यागिला जमदाग्नी, ते हे सांगितले निरूपण. एका जनार्दना शरण, कथा अनुसंधान अवधारा. आज नवीन कॅसेट आत्ताच माझ्याकडे आणून दिलेले आहेत, ज्या पूर्वी अनेकांचे तुकोबारायची आवली, धन्य तुकोबा समर्थ, धन्य आजी दीन आणि धन्य महाराज जन्मले संसारी. आपल्या परंपरे दादा महाराजांची कॅसेट आणि कैवल्याचा पुतळा, ह्या डबल कॅसेट्स आहेत. 2 त्याची 70 आहे आणि बाकीची काय असेल 30-35 असेल ती असेल. या नवीन कॅसेट आजच आल्यात. हरिपाठाच्या कॅसेट आलेल्या आहेत, तेव्हा ज्यांना पाहिजे असेल त्यांना आजपासून उपलब्ध होतील. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम जय राम.